काय जाणवतंय तुम्हाला? म्हणजे 24 तासांपूर्वी इथली परिस्थिती पूर्णतः वेगळी होती, आज 24 तासांनंतर वेगळी आहे जे मला दिसते, पण तुमच्या नजरेतनं 24 तासात कशा गोष्टी बदलून गेल्या? मला तर वाटतं ह्या सरकारने खूप मोठी चुकी केली आहे सोनम सरांना इथून उचलून, आणि ज्या प्रकारे त्यांनी उचलले त्याच्यावरनं कुठं ना कुठं सगळ्या लोकांमध्ये खूपच जास्त अँगर आलेला आहे, फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. कारण की सोनम सर 20-21 दिवसापासून उपोषण करत होते. 10 किलो वजन त्यांचं कमी झालेलं होतं. अशा माणसाला उचलण्यासाठी तुम्ही स्ट्रेचरने आणलं, काय नाही आणलं, तुम्ही आणलं काय पांढऱ्या बेडशीट लपवण्यासाठी, आणि त्यांना उचलण्यासाठी 70-80 लोक येत आहेत आणि त्यांना अतिशय असं ड्रॅग करून नेलं इथून. त्यांच्या जर तुम्हाला हेल्थची एवढीच काळजी होती तर त्यांना थोडं सन्मानपूर्वक नेता आला असतं, स्ट्रेचरवर नेता आला असतं. ते काहीच केलं नाही. त्यांना एका प्रकारे किडनॅप करून नेण्यात आलेलं आहे आणि आजही त्यांना हॉस्पिटलमध्ये बंद करून ठेवलेलं आहे. सोनम सरांचा जो उपोषण आहे ते हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. त्यांनी उपोषण तोडलेलं नाहीये, तर पोलीस त्यांना अजूनही बाहेर नाही येऊ देते. सोनम सरांचं म्हणणं आहे की मी उपचार घेणार नाही, तर मला थांबवलं कशाला? मला जंतर मंतरवर जाऊ द्या. पोलीस म्हणते आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. तर पोलिसांनी त्यांना इलिगली डिटेन केलेलं आहे. हे सगळं घडलं याची कुठलीही पूर्वकल्पना तुम्हाला देण्यात आलेली होती? तुम्हाला अंदाज होते? कारण तुम्ही काही दिवसांपासून सोशल मीडियावर लिहित होतात की काहीतरी घडेल, ते अशा पद्धतीने घडेल याची तुम्हाला कल्पना होती का? घडताना तुम्हाला त्याबद्दल काही सांगण्यात आलेलं होतं? हे घडणार होतं, जे आम्हाला इनपुट्स मिळत होते पोलिसांकडून. काही पोलीस आम्हाला देत आहेत इनपुट स्वतःहूनच, कारण की सपोर्ट करतायत. पण ते आम्हाला सांगत होते की रात्री क्रॅकडाऊन करतील, आणि त्यामुळे आम्ही रात्री इथून कोणीच हलत नव्हतो. पण सकाळी 7 वाजता 6:30 वाजता मी आणि सर उठलो. आम्ही थोडी चर्चा केली. कालची गोष्ट सांगतो मी, काल जे घडलं. 6:30ला उठून आम्ही दोघांनी थोडी चर्चा केली की 20 जुलैचा मार्च कसा करता येईल, काय करता येईल. आणि त्यानंतर 7 वाजता मी सरांना म्हणलं, जसं मी रोज करत असतो, 7 वाजता मी इथून निघत असतो. सकाळी 7 वाजता मी सरांना म्हणलं, सर मी आंघोळ करून लगेच येतोय. सर म्हणे हा, म्हणे तू जा म्हणे आरामशीर आणि ये म्हणे, आल्यावर आपण बाकीच्या गोष्टी बाकी लोकांसोबत बसून बोलू. म्हणलं ठीक आहे सर. इथून मी 7 वाजता निघालो. 7 वाजून 10 मिनिटात मला फोन येतो, सोनम सरांना उचलायला पोलीस आलेली आहे. तुमच्या व्हॉलेंटिअरनी फोन केला मला की दादा तुम्ही पटकन या, सरांना उचलायला पोलीस आलेले आणि जबरदस्ती सरांना घेऊन चालले. तर मी ब्रशच करत होतो. तसंच मी ब्रश सगळं फेकून लगेच खाली आलो. अनिश गावंडेंच्या घरी मी राहत होतो, त्यांच्या इथं मी आंघोळ करायला रोज सकाळी जायचो मी. तर मी ब्रश तेच फेकून लगेच तसं आलो, तोंड मी धुतलं नाही. खाली आलो. मी खाली येऊन पाहिलं तर मी 6-7 पोलीसवाल्यांनी मला लगेच पकडलं आणि मला म्हणले तुम्ही इथून निघू नाही शकत. म्हणलं का? नाही म्हणे तुम्ही निघू नाही शकत. म्हणलं मला जंतर मंतरला जायचं, मला लगेच पोहोचायचंय. त्यामुळे तुम्ही जाऊ नाही शकत. तरी मी निघायचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी मला पकडलं. मला पाठीत बुक्क्या मारल्या, पोटात बुक्क्या मारल्या, आणि जेव्हा मी ओरडलो मदतीसाठी तेव्हा माझं तोंड दाबून मला उचलून असं रस्त्यावर त्यांनी असं घासरून मला अनिशच्या बिल्डिंगमध्ये जे बेसमेंट आहे तिथं मला बसवलं त्यांनी तोंड दाबून, आणि माझा फोन हिसकावून घेतला. या सगळ्याचं सीसीटीव्ही फुटेज असेल ना? सीसीटीव्ही फुटेज हे सगळं त्यांनी आधीच प्लॅन केला होता. मी अनिशला लगेच म्हणलं हे झाल्या अनिश मला सीसीटीव्ही फुटेज पाठव तुझ्या बिल्डिंगचा, जे कोणी मेंटेनन्सचा असेल ते. त्यांनी मेंटेनन्स वाल्यांनाही लगेच आधीच मॅनेज करून ठेवलेलं होतं. त्यामुळे एकच व्हिडिओ जो अनिशनी स्वतः रेकॉर्ड केला होता, आणि जेव्हा अनिशनी तो व्हिडिओ रेकॉर्ड केला, तुम्ही पाहिला असेल ट्विटरवर, अनिशचाही फोन त्यांनी हिसकावून घेतला. हे सगळं करताना हे कुठल्या कारणासाठी केलं जात आहे याची काही नोटीस काहीच नाही. मी म्हणलो ना तुम्ही जाऊ का नाही देते, मला जाऊ द्या म्हणलं. माझा फोन हिसकावून घेतला, माझा फोन तर द्या. ते म्हणे तुला आम्ही इथून जाऊ नाही देणार आणि तुझा फोनही वापस देणार नाही. आणि नंतर अर्ध्या तासात मला लगेच म्हणता सर तुम्हाला जिकडे, लगेच एकदम मग परत एकदम रिस्पेक्ट नाही, सर तुम्हाला जिकडे जायचंय तिकडे जा. मला तुम्ही मारलं, मला रस्त्यावरनं तुम्ही घासून नेलं, तोंड दाबून माझं ठेवलं तुम्ही पूर्ण 15-20 मिनिटं, आणि नंतर म्हणता आता तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा, कारण की तोपर्यंत सोनम सरांना यांनी इथून उचलून नेलं.